तर नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपण परत आलेलो आहोतच आणि स्वागत आहे तुमच्या अगदी भावाच्या चॅनलवरती, ज्याचं नाव अर्थातच तुम्हाला माहिती असेलच. तर काय आहे तुमच्या भावाचं नाव? प्रज्ञेश पवार व्लॉग्स. तर मित्रांनो, खूप असा आनंदामध्ये दिसतोय मी. त्याचं कारण असं आहे की माझ्या चॅनलवरती बरेचदा तुम्ही व्हिडिओ बघितला असाल. कर्जत ट्रिप, लोणावळा ट्रिप, कोकण, गणपतीपुळे, म्हणजे आपलं रत्नागिरी, म्हणजे गणपतीमध्ये जेवढे स्पॉट झाले ते, गोवा, असे सगळे विला फार्म हाऊस आपण एक्सप्लोर केले आहेत आतापर्यंत. तर मग ह्यावेळी आपला प्लॅन खूप वेगळा झाला. आपण बोललो की ठीक आहे, आपण मुंबई महाराष्ट्र कव्हर केलेलं आहे ऑलमोस्ट. आणि ह्याच्या आधी पण जेव्हा मी ब्लॉगिंगची जर्नी नाही करत, त्याच्या आधी पण मी खूप फिरलेलो आहे. माथेरान, महाबळेश्वर, असं आपलं सगळं झालेलं आहे ऑलरेडी. तर मी म्हटलं की मी म्हणजे असं माझा पण प्लॅन होताच, आणि त्याच्याबरोबर आपले मित्र मंडळी तर आहेतच. तर आपला असा प्लॅन झाला की आपण आता असं काहीतरी एक्सपिरियन्स करूया ना, जे आपण मुंबई महाराष्ट्रामध्ये राहून तरी करू शकत नाही. याचा अर्थ म्हणजे की असा टेम्परेचर किंवा असा एक क्लायमेट आपण एक्सपिरियन्स करूया जो आपण इथे आपल्या ज्या होमटाऊनमध्ये एक्सपिरियन्स नाही करू शकत. म्हणजेच की थंडी. तर तुम्हाला जसं की माहिती आहे की मुंबईमध्ये थंडी कुठेच पडत नाही आणि गरमी तर तुफान पडते. तर आपल्याला ते सगळं तर माहितीच आहे. तर थंडी आणि स्पेशली सगळा तो विंटर्सचा आपण बोलतात ना की एक तो पूर्ण सीझन एक्सपिरियन्स करण्यासाठी आपण जाणार आहोत. कुठे? तर थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल. आणि पूर्ण एवढी आता मी हाईप ठेवणार नाही काय आहे ते. पूर्ण व्लॉग सिरीज आपली पॅक झालेली आहे एकदम. आणि 6 महिन्यापासून आपला प्लॅन चाललाय. जर का तुम्हाला दिवाळीची व्हिडिओ आठवत असेल मित्रांनो, दिवाळीच्या व्हिडिओमध्ये आम्ही थोडंसं असं तुम्हाला हिंट दिली होती की आमच्या एक काहीतरी प्लॅन चालला, असा थोडासा प्लॅन चालला, असा मी तुम्हाला हिंट दिली होती. आमचा एक असा सिक्रेट प्लॅन चाललाय, तुम्हाला समजेल 2-3 महिन्यानंतरचा आमचा प्लॅन आहे. काय प्लॅन आहे समजेलच. प्लॅनिंग चालली आहे सध्या. आमचं जरा इन प्रोसेस आहे, जरा बजेट वाईज आणि जरा पण भाई तुम्हाला मस्त दणका भेटणार, कंटेंट तुम्हाला मस्त. त्याच्या अगोदरपासूनच आमची प्लॅनिंग चालू झालेली. तर ती प्लॅनिंग तर आपली झालेली आहे आणि फायनली तो दिवस आलेला आहे. तर आपण कुठे चाललेलो आहोत? मनाली. येस मित्रांनो, आपण जाणार आहोत मनालीला. तर मित्रांनो, अशा प्रकारे फायनली आपण आलेलो आहोत बँड्रा टर्मिनसला. कारण की आपली गाडी इथून सुटणार आहे आणि सगळे कार्टे लोक तुम्हाला दाखवतो एक एक करून. आम्हाला थोडा लेट झाला येण्यासाठी. हे बघा जीत भाऊ आपले, बोर्या. आणि असे एक एक करू. हे बघा आपल्यासोबत बुवा आहेत. हे बुवाला घाम फुटला. यश किल्लेकर ॲज ऑलवेज, आयुष कांबळे, ओमकार मालोडे आपला. ओ हा लहान पोरगा कुठून आला? माने द बॉय, गोवाला दाढी होती, भाईने क्लीन शेव केला, बोलतो जरा यंग वाटला पाहिजे. आणि आपल्यासोबत अनिकेत यादव, चच्चा, यश पांचू. हाय करा. यश यादव. आपल्याकडे 3 यश आहे. यश यादव, यश शेलार आणि यश किल्लेकर. म्हणजे बाकी अंकिता पण आला आपल्यासोबत सपोर्टिंगला. अंकिता हाय कर, सपोर्टिंगला आला. इकडे लॉक उघडत नाही, जरा लॉकचा विषय झालाय जरा. आल्या 7:30. तर आपण 6:30 वाजले आणि आपण नारळ फोड्या फटाफट आणि प्रारंभ करू आपल्या ट्रिपला. खोबरा पण घेतलाय बाहेर. प्रसाद भाई आल्या चालू झाल्या. आमचं सामान बघून घ्या मित्रांनो. आता सध्या माझ्याकडे 4 बॅग्स आहेत, अजून बॅग्स आहेत. आपण बघू जरा बरोबर बॅग सगळे पोहोचतायत की नाही. चला जाऊन बसूया. आपली गाडी 6:45ला आपली सुटणार आहे गाडी. आणि आता आधी जाऊन बॅगा वगैरे ठेवूया, मग येऊन टाइमपास करू. रील्स वगैरे आपल्याला काढायचे आहेतच मित्रांनो. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, उंदीर बाबा की जय. बोल 22 फूट वाले की जय. लालबागच्या राजाचा विजय असो, विजय असो. पार्वती पते बोले बाबा की जय. गाडी निघालेली आहे अशा प्रकारे. आणि आपल्याकडे अजून एक सेटअप रेडी आहे बघा. गोप्रोचा सेटअप पण रेडी झालेला आहे. आपले यश यादव, आपले बंधू, त्यांनी गोप्रोची सोय केलेली आहे मस्तपैकी. तर तिकडे जरा असं बर्फाच्या आतून पाड्यामधून जर का व्हिडिओ काढायचे असेल तर ते पण तुम्हाला फुटेज भेटतीलच बघायला. हे बघा. वा काय येत तर नाही वापरायला, उगाचचे रोल फक्त. हा राहून दे.
ट्रेन सुरू होऊन अजून 1 मिनिट पण नाही झाला आणि इथे मधली सुट्टी पण झाली. अजूनपर्यंत 24 तास काढायचे मित्रांनो. हे भिकारी, हे अर्धे भिकारी, स्वतः कधी काय आणत नाही. हा मंदिर खुला नाही की भिकारी आ गए लौटा मांगे. आणि ते पण आयडेन्सी घेऊन आले बाईने. विषय चाललाय सगळे इथे. मेन खजिनदार इकडे बसले. हे मेन खजिनदार आहे आपले मंडळाचे. डायरेक्ट घरी हा गायब झाला की संपले. आमची ट्रिप इथेच गायब डायरेक्ट. लग्नातले प्रेझेंट वगैरे घेऊन आलाय बाई. ही अशी पब्लिक असते, लवकर जाऊन आधी झोपते. पहिला येऊन 2 तास पण नाही झाले आणि आधी कपडे सेट कर रहा. गावाला चाललाय तो. त्याचा गावात आहे भाई. तो बोलला ना किधर रुकने काय. सोनीपूर. सोनीपार. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. गुड मॉर्निंग माने. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आता सकाळ झालेली आहे आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आपण आलो आहोत तिथे. आता सध्या आमचा हॉल्ट झाला आहे कोठाला आता जरा उतरलो आहे कारण की ते 5-1 मिनटं जरा हॉल्ट आहे. तर बोललो की जरा एक्सपिरियन्स करू. तर आता आम्ही बाहेर आलो आणि 8 डिग्री सेल्सिअस आहे इकडे. 8 मध्ये जेवढी फाटते ना, आता तोंडामधून असं दूर निघतं आमच्या. आणि तर सगळे रात्रभर मस्त झोपले, सगळे गार झोपले नंतर बोलत ना. आणि मी तर नाईट मारू आलो तर मी झोपलो पण नव्हतो. झोपले आपण. इथे आपली गाडी लागलेली आहे. हे बघा पब्लिक बघा. हा सुप्रभात भाई. गुड मॉर्निंग बोला बुवा. कसं वाटतं 8 डिग्री सेल्सिअस. 8 डिग्री तोंडामधून दूर निघतं आमच्या. 8 डिग्री. आणि तिकडे तर -8, -11, -12 जाणार आहे. म्हणजे अशी वाट लागणार ना आमची. एक खतरनाक वाली. हा जीत भाऊ आलेले आहेत. जीत भाऊ भाई बोला काहीतरी. 8 डिग्रीवर कसं वाटतंय. 8 डिग्री आता पुढे अजून मायनस आहे. 2 डिग्री. बुद्ध -8 आहे भावा तिकडे. आता अजूनपर्यंत आमची 12 तासाची जर्नी अजून बाकी आहे. आत्ताशी वाजले 8 आणि संध्याकाळी आमचे 7 ते 7:30 आपली पोहोचणार आहे गाडी तिकडे अंबालाला. मग अंबालावर नंतर परत 8 तासाचा बसचा प्रवास. तर प्रवास तर एवढा नाही मित्रांनो, संपणार नाही प्रवास अक्षरशः मनालीला जायला. ठीक आहे, हरकत नाही, मजा पण येते. म्हणून आम्ही जेवढं जास्त जमतं तेवढं आम्ही झोपतोय. म्हणजे टाईम असा समजणार नाही, फटाफट गेला पाहिजे तोंड. आणि परत मस्त मजा पण खूप चालली ट्रेनमध्ये. दाखव तोंडातून दूर काढ. हा कतर रागा तोंडातून दूर काढ बुवा. मित्रांनो आमच्या अनिकेत यादवची बॅग बघा. फक्त बघा. बॅगेमध्ये पूर्ण जनरल स्टोर आणलाय तिने. मॅगी काय किती मॅगी आहे बघ. मॅगी आहे, शेजवान चकली आणले. म्हणून आम्ही काय आणत नाही. अशी मित्र असतील ना हात हलवत बिंदास यायचं. आता चाय वगैरे मागवली मित्रांनो. अर्धी पब्लिक बाहेर आहे तिकडे, नंबर लावली आहे संडासासाठी. आणि अरे इथे बघा चायची पूर्ण सोय केलेली आहे. ड्रेसिंग बघा. रेनकोट घातलंय की स्वेटर घातलंय ते समजत नाही. थंडी वाजते म्हणून थोडा. अरे थंडीमध्ये हात खाली कर ना. मग असं का केलंय लेडीज चाळे. कुठे हात खाली. हे बघ. हा मग केवढा मोठा घातलाय बिचारा. आपल्या पांचू भाऊचा घालून आलाय तो. त्याच्या घरी गेला आणि त्या कपाटातून काढून आलाय तो. हा मग अशा प्रकारे अनिकेत यादव आपले इथे कुल्हड चाय पिताना. हा ट्रेनमध्ये इथे आम्ही चाय मागवलेली. भाई लोक पियाले नाही कारण की पावडरवाली चाय होती ट्रेनमध्ये. तुम्हाला दाखवली ती. आता फुला जन्नत आहे फिरदौस. आणि आता आपण उतरलेलो आहे मित्रांनो कुठे माहिती काय, सवई माधवपूर करून आहे. इथे बघू शकतात आपण. आणि परिसर बघू काय आबा वरते बघ. जय बजरंगबली. किधर उधर भी है क्या. अरे भाई बाबा जय बजरंगबली. इथे पण 8 डिग्री ऑलमोस्ट आहे वातावरण. सकाळचे किती वाजले 10 वाजायला ऑलमोस्ट. काय नाही खूप मस्त वाटतंय. पोरामध्ये जोश आहे सध्या तरी. चाय पितोय, कुल्हडच्या एन्जॉय करायला या. आणि आता बघू आपण, अजून तरी बरीच जर्नी आहे. रात्री आम्ही कितीला पोहोचणार आहे. 8 वाजता. सकाळी उद्या 8 वाजता ना. आता अंबाला 8 वाजता तिकडनं मनालीचा 8 वाजता. म्हणजे हा 24 तासाची जर्नी. यश सोबत आहे आपल्या सोबत. थंडीने बाई बेहाल झाली बाबली. इकडे जा, तिकडे तर मायनस मध्ये असणार आहे अजून. मित्रांनो उन्होचा विषय चाललाय इकडे. बाकी खेळून झाले, हे दोघं बाकी आहे फक्त. कलर ब्लू. चिटिंग चाललंय. ओ जय भीम. बुआ को अकेले एक टारगेट कर रहे हैं. किया जा रहा है भाई. बुआ को टारगेट किया जा रहा है. शिकला
माने 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 जस्टिन बायबर फायबर कसा वाटतोय तो काय हे मालुडे सिरियस का झाला एवढा क्रिश का नाही गिरीश का भयाना करून स्टॉप आहे तिकडे उतरलो आम्ही आणि परत इकडे पण खूप थंडी आहे इथे कचोरी मला वाटतं फेमस आहे. यश कचोरी घेऊन येतोय 2च मिनिटं हॉल्ट आहे मी उतरलोय रिस्क वरती दाखव भाई कचोरी फेमस वाटते इथे रगडा आहे ना हा भैया अरे चल जाऊया आतमध्ये जाऊन खाऊया बाहेर खाईन 10 मिनिट सुटली दोघांची गोची होऊन जाईल आपली मेरा जाने बार आ गया जा भाई तोडून दे ना तोडून दे ना अरे भाई थंडीमध्ये थंडच असणार ना गरम असतं तर मजा आली असती. नको मला नको बस झालं रिव्ह्यू तर दे चांगले भूक लागल्या म्हणून काही खाता त्या पब्लिक त्याच्यात चटणी पूर्ण संडासाच्या पाण्याने बनवली अरे मा पब्लिक आ गई पब्लिक बाय भाई 4 वाजले त्याने आत्ता जेवण आलंय भाई हा डॉमिनोज पिझ्झा भाई स्टॉक बघ भाई फुल सगळ्यांना सेवा झाले माने मित्रांनो आता आम्ही सहारनपूरला आलोय आणि आमची गाडी जवळपास 3-4 तास लेट आहे 3-4 तास म्हणजे हे आम्ही आता संध्याकाळी 6च्या दरम्यान इकडे आलो पाहिजे होतो आणि आता इकडे अडीच नाही 8:30 झालेले आहेत आणि सध्या अवस्था खूप गंभीर झालेली आहे नुसतं ट्रॅव्हलिंगवरती ट्रॅव्हलिंगच चालली आहे पोहोचतच नाही आम्ही फक्त झोपतो आम्ही अरे भाई नेटच चालत नाही चाय घेतली पण जीपेच चालत नाही थांबा मी जीपे मारतो आणि तुमच्याशी वार्ता करतो भाई प्रवास संपतच नाही मी थंडी बघायला आलो हा और एक ले लो थंडी जास्त आहे आपल्यासोबत आता हळूहळू एक करू सगळी पब्लिक चाय घेते कारण की थंडी एवढ्या ना थंडीच संपत नाही आणि तोंडातून पण दूर निघतो आता सध्या इकडे पण 8 डिग्री आहे आणि तिकडे तर -8 आहे मित्रांनो आता ऑलमोस्ट 10-5 मिनिटं राहिलेली आहेत आता उतरायची वेळ झालेली आहे आपण एवढा मोठा प्रवास मी सांगतो की माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा गेलाय मी ट्रेनमध्ये आम्ही कधी एवढं राहिलोच नाही आपण काय जास्तीत जास्त रत्नागिरी नाही तर गोवा 10 ते 12 तास किती माहिती का आम्हाला जवळपास काल 7ला बसलो आम्ही ते 1, 2, 3 28 तास आम्ही आता ट्रेनमध्ये त्यात 3 तास लेट होते म्हणून 28 तास झाले आता थेट आपण उतरूया अंबालाला आता अंबाला मी उतरणार आहे त्याआधी जेवूया पोट भरून भाई एवढी भूक लागली आणि ट्रेनमध्ये खाऊन ना सगळा कचरा खाऊन कंटाळा आला जेवूया आपण फटाफट नंतर आपली गाडी आहे तिथून स्ट्रेट ऑफ आपण मनालीला जाऊया बाकी काय प्रवासाचं असेल सगळं तुम्हाला मी दाखवेल पब्लिक आधीच रेडी झाले इथे हे बघा हे लोक रेडी आधी कोण यश आहे मी ओळखलंच नाही अरे मला वाटलं कोणतरी वेगळा आहे त्याला जायला रस्ता विस्ता पाहिजे की काय आता सुद्धा तयार झालेला आहे भाई त्यासोबत आपल्यासोबत ओमकार मालुडेला प्रश्न पडलाय आपल्यासोबत अजून काकी नाही ताई आहे सॉरी मित्रांनो आपल्यासोबत अजून 2 ताई लोक पण आहेत आणि आपली जी ट्रिप ऑर्गनाइज केली ती ताई पण आहे आणि तिचा भाऊ पण आहे त्याच्याशी मम्मी पप्पा पण आहे तर अशा आपल्यासोबत अजून वेगळे आपल्यासोबत मित्रमंडळी आहे त्यांच्याशी मी भेट घालून देईन मित्रांनो आणि आपला ओमकार भाऊ तुम्ही बघू शकतात त्याला असा विचार पडलाय की मी घातले तर होते मुंबईच्या हिशोबाने कपडे आणि आता मी आलोय आता करू तरी काय मी घातलंय तर हे बघा असं जॅकेट आहे ना कपाळात आलेले आहेत थंडी उतरली आहे आता सध्या उतरलो आम्ही फायनली कुठे उतरलो भाई
अंबाला स्टेशन. आंबट आंबट नेक्स्ट स्टेशन अंबाला. तोंडातून दूर येतं ना, तोंडातून दूर येतं भाई, तोंडातून दूर येतं भाई. हा फायनली अंबाला पोहोचलेली आहे कठोर परिश्रमानंतर. मित्रांनो अंबाला मी उतरलोय. आता टेम्परेचर तर माहिती नाही केवढं आहे, काय 6 डिग्री बघू शकता तुम्ही. थोडंसं तरी बोलतो ना तरी तोंडामधून धूर निघतंय. आणि फुल सेटअप करून आले एकदा. आम्ही तर काहीच घातलं नाही. थोडा आता बाहेर जाऊया आपण आणि तिथून आता जेवूया आणि मग मनालीला. मी तेच सरकार का बोलतोय थंडीमध्ये काय बोलू ते सुचतच 6 डिग्रीवर -10 डिग्रीवर झाली आहे. आता सध्या पॉझिटिव्ह मध्ये आम्ही, पण नेगेटिव्ह आम्ही जाऊ ना तर वाट लागणार आहे. तेव्हा अक्षरशः वाट लागणार. माने भाऊ काय विषय? 6 डिग्री मध्ये फुल चिल होत आहे. शिल आणि नंतर जाणार आहे -6. मित्रांनो आपली गाडी सुटलेली आहे. ऑल द वे अमृतसर पर्यंत जाणार आहे आणि आम्ही अंबालाला उतरलो आहोत. असे भरपूर रूट आहे. तुम्ही चंदीगडवरनं पण जाऊ शकता, दिल्लीवरनं पण जाऊ शकता. पण आमच्या पॅकेजमधून अंबालावरनं होतं. आता अंबालावरनं एक 7-8 तासाची जर्नी आहे. सकाळी आम्ही एक 7-8 पर्यंत पोहोचलो पाहिजेच म्हणा. तिकडे पण ट्रॅफिक भेटलं तर वाट लागणार आहे. बाकी मित्रांनो खूप मजा येते. व्हिडिओ पूर्ण बघा. मला माहिती नाही किती मोठा झाला, काय झालं. उद्या असणार आपलं डे 2 म्हणजे आपली प्रॉपर जिथून आपण फिरणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट सगळी जर्नी दाखवणार आहे. मित्रांनो अजून जर का व्हिडिओला लाईक केलेली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. ही सिरीज खूप अशी म्हणजे मोठी होणार आणि चांगली एक्साइटिंग होणार आहे. तर तुम्हाला मी पुढे भेटतो. ही आपली ट्रॅव्हलर आहे. आपले 4-5 दिवस पूर्ण या गाडीवरच प्रवास होणार आहे. आम्ही टोटल 10 जण आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त 4 जण अजून आहेत म्हणजे 14 लोक. तर ही गाडी खूप बरी पडेल आम्हाला. बस लगेज आपला आहे. सगळं लगेज टाकायचे विषय चाललेला आहे. वाटी चाललेलं आहे. जल्दी बॅग दे. काय इकडे बोल. अनिकेत भाऊ चढलेले तिकडे बॅगा ठेवायला. त्याची पण हातभर फाटते. कोणाला पाठवलं बे? जाना चांगला कोणतरी. दादा पॅक होतोय पूर्ण. दादाची कोलबी झाली इकडे. मित्रांनो आमची गाडी निघाली आहे. बॅक सीटला येऊन आम्ही बसलो. बॅक सीटला सोय मध्ये काय हे बघा. बॅक सीटला बोल झोपायचा विषय इकडे. आम्ही पहिला येऊन फुल इथे रिकला नाही मोबाईल आरामात झोपा. आता बाकी पब्लिक सगळी इथे बसलेली आहे. जेवायला उतरलोय आणि धाब्याचं फक्त तुम्ही एक्सटिरियर बघा. इंटिरियर नंतर दाखवीन मी. हे बघा एक्सटिरियर बघा फक्त. फुल एकदम टिपिकल जे आयकॉनिक असे धाबे असतात एकदम, जे आपण मुंबईला सगळे आर्टिफिशियल बघतो ते इकडे सगळे आता ओजी फॉर्मॅटमध्ये सगळे रेडी आहेत. आणि हे बघा फुल पेलवान. हे बघा काय क्रेझी वाटते भाई. पहिला स्टॉल एवढा दणक्यात दिलाय ना. पूर्ण पिकनिक कशी असणार आहे भाई. धावा बघ ना काय क्लास वाटतंय. खतरनाक भाई. बाई बघ. हॅलो मोहतरमा सेठ दा धाबा. हे बघा फुल एकदम पंजाबी लोक. बाकी कारण की आम्ही आता अंबाला थांबलोय ना म्हणून. रात्रीचे 12 वाजलेत आणि इथे आता मी सध्या भोजनालयामध्ये बसलेलो आहोत. काय खायला तर हे बघा दाल मखनी प्रॉपर एकदम पंजाबची. इथे पनीर मटरची भाजी आहे, भात आहे, कांदा आहे आणि रोटी पण येते. मित्रांनो पब्लिक इथे खायला चालू झालेली आहेच. आपली चच्छता ऐकत नाही आल्याला तुटून पडलाय. ओमकार मालवडे भाई बसमध्ये उघडा बिघडा झाला होता. ब्लॉग मध्ये येणार आहे. ब्लॉग भाई येणारच आहे. मित्रांनो 6 डिग्री आहे आणि 6 डिग्रीमध्ये फाटली आहे. खरं सांगतो तर फाटली आहे. कारण की आम्ही कपडे मुंबईच्या हिशोबाने घालून आलेलो. आता थर्मल वगैरे काहीच नाही घातलंय आणि बोबडी पण वळते ना अशी. याच्यामध्ये बोलायला जमत नाही. आणि मनालीमध्ये ॲट प्रेझेंट आम्ही बघितलं ना तर -11 डिग्री आहे. तर उद्याची जी रात्र असणार आहे आमची कोलबी होणार आहे. कोलबी पुढे थंडी आहे. मित्रांनो फटाफट आपण एक खाऊया. परत आपली बसची जर्नी आणि नंतर सकाळी आपण पोहोचू मनालीला. शुभ सकाळ मित्रांनो. आणि फायनली आपण पोहोचलेलो आहोत आपल्या मेन डेस्टिनेशनवरती म्हणजेच की मनालीला. आणि आम्ही कुठल्या विभागामध्ये ते माहिती नाही पण आम्ही मॉल रोडच्या जवळ आहे. पहिली गोष्ट तर टेम्परेचरवरती येऊया. आत्ता आम्ही आलेलो आहे नेगेटिव्ह म्हणजे की -14 वरती आलेलो आहे. आता बोलायला होत आहे हात म्हणजे ग्लोव्ज मला गाड्याच्या बॅगेमधून. पाठी व्ह्यू बघू शकता तुम्ही. नाही बघा इथे म्हणजे पद्धतशीर एकदम. आम्ही पूर्ण डोंगरावरती चाललो आहे. काय बोलू काय नाही असं झालं. तोंडातून वाफ नुसतं निघतात. माने भाऊ फुल
माने भाऊ माने हे लोक आधी उतरून स्वेटर विटर घातलेली आहे भाई बाथरूमला मानस चौदा भाई फाटते आहे खरं फाटते आहे. थंडी आहे भाई. खरं फाटते भाई. आता अक्षरशः असं वाटतं की फ्रीजरमध्ये हात टाकले सुद्धा पडले अशा हात एकदम अक्षरशः. बघू आता अजूनपर्यंत आम्हाला चेक इन नाही भेटलाय. चेक इन आमचा 9 वाजता आहे. आता वाजलेत किती 7:30 झाले ते ऑलमोस्ट. 1-1.5 तास आम्हाला फक्त लॉबीमध्ये बसायचं आहे म्हणजे हॉटेलच्या लॉबीमध्ये रिसेप्शनमध्ये. त्यानंतर वरती जाऊया मग तुम्हाला मी रूम टूर पण देतो आणि मग बघू आपण कसं काय ते. बाकी ही व्हिडिओ जर का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मी मारत नाही, मी ठोकतो. मी तोडतो असतं ते, ठोकतो नसतं ते. मी तोडतो. हा